नमस्कार. आजचा विषय आहे मराठी माणसांनो मराठी बोला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राज्य सरकारनं राज्यात रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी बोलावं म्हणून ठोस भूमिका घेतली आहे. त्यासाठी मंत्री सरनाईक हे अभिनंदनास पात्र ठरतात. यावरून बाकीच्या पक्षांनी राजकारण करण्यास सुरुवात केली असली तरीही ही एक काळाची गरज आहे. पण यात विसंगती एक अशी आहे की रिक्षा टॅक्सी चालकांकडून आपण मराठी बोलण्याची अपेक्षा करतो, त्याप्रमाणे सर्वात प्रथम मराठी माणसांनीच मराठी बोलायला सुरुवात केली पाहिजे हे ठळकपणे लक्षात घेतलं पाहिजे. आपण घरातून बाहेर पडल्यावर रिक्षा, टॅक्सी, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, दुकानात, हॉटेल, रेस्टॉरंट कुठेही गेलं तर हिंदीतून बोलतो. त्याहीपेक्षा गमतीची बाब म्हणजे दोन मराठी माणसं एकमेकात हिंदीत बोलतात. मग रिक्षा चालकांकडून का अपेक्षा करावी? आपणच रिक्षात बसल्यावर स्टेशन चलो असे बोललो, कितना हुआ असं विचारलं तर तो का मराठी बोलेल? याचाही कुठंतरी विचार झाला पाहिजे. मराठी भाषा रिक्षा टॅक्सी चालकांना सक्तीची करून उपयोग नाही, तर मुंबई आणि महाराष्ट्राला तशी सवय लावावी लागेल. तुम्ही मराठी बोललात तर ते मराठीत बोलतील, नाही समजलं तर समजून घेण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही फक्त आपल्या भाषेवर ठाम राहायला पाहिजे. कायदा आणि नियम करून काहीही बदल होत नाही, तर बदल हा आपल्या वागण्यातून होत असतो. आपण अगोदर मराठी बोलायला वागायला शिकलं पाहिजे. आमच्यात किती मराठी पण शिल्लक राहिले हे आपण जरा अंतर्मुख होऊन पाहायला पाहिजे. आपण पंजाबात गेलो तर तिथं त्यांची पगडी आहे. ईशान्येकडे गेलो तर लोकांची टोपी वेशभूषा आहे. दक्षिणेत लुंगी आहे. तसा मराठी माणसाचा पोशाख नेमका कोणता? आमचे कपडेच अन्य भाषांनी काढून घेतले आहेत, तिथं भाषेचं काय घेऊन बसलात? राजकारण करणं सोपं आहे हो, त्यावरून आंदोलन करणं तर अधिकच सोपं आहे. पण मराठी पण टिकवण्यासाठी मराठी बनणं जरूर आहे. दक्षिणेत हॉटेलमध्ये गेल्यावर तिथले लोक इडली आणि दाक्षिणात्य चटणी सांबार खातात. महाराष्ट्रातही आपण इडलीच खातो. का नाही आपण हॉटेलमध्ये पोहे, उपीट, मिसळ, थालीपीठ याचा आग्रह धरत? अन्न रस पोटात जसा जाणार ना तसंच आपण वागणार. भैये इथं येतात आणि राईच्या उग्र तेलाचा स्वयंपाक करतात. इथं त्यांचे पदार्थ उपलब्ध करतात आणि त्यांचंच जेवण करतात. पण आमचा ना पोशाख आम्हाला माहिती ना आमचा आहार आम्हाला माहिती. मग तोंडात भाषा मराठी कशी येणार? तेव्हा आपल्याला आधी मराठी बनावं लागेल, वागावं लागेल, बोलावं लागेल. हे कायदा करून नाही तर सवय लावून होईल हे लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.